सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आमच्यात ज्या पद्धतीनं करतेत ना त्या पद्धतीने मी इथं दाखवत आहे तुम्हाला। जर कोणाला माहिती नसेल तर थोडीफार माहिती पण सांगेल मी व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ बघा। तर इथं ना आमच्यात कसं आहे की सुरुवातीला देवपूजा वगैरे पहिल्यांदा करून घेतलेली आहे मी। त्याच्यानंतर देवाला धूप दीप लावलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जी काही दिव्यांची पूजा करायची आहे ती करायची आहे। तर काय काय जण कणकीचे दिवे पण ठेवतात, पण आमच्यात असे जे काय आपले दिपवाळीचे दिवे असतात ना तर ते ठेवतात। तर समया वगैरे असतात तर त्या काय लावून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे आरत्या आहेत माझ्याकडे। तर मोठ्या समय आहेत ना तर त्यालाच मी असं मधून ना त्याची दांडी कट करून त्याच्या अशा प्रकारे लावला आहे। तर इथं ना 2च्या जागी 5 म्हणजे तुम्हाला सांगते मी 5 7 9 21 अशा शुभ अंकात ना आपण कितीही दिवे लावू शकतो। तर शेवटी काय माहिती का, आपण दिवे किती लावतो हे काय महत्वाचं नाही, आपण किती श्रद्धेनं कोणती गोष्ट करतो ती महत्वाचं आहे। आणि ज्याच्या त्याची वेगळी परंपरा वेगळी हे असते पद्धत असते। तर आमच्यामध्ये असं करते त्यामुळे मी असं करते। आता इथं मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळीमध्ये थोडेसे कलर वगैरे भरून त्याच्यानंतर आता देवाला नैवेद्य वगैरे ठेवायचा आणि जास्त असं सजावट करायची म्हटलं ना तर थोडीशी फुलं वगैरे मी ठेवलेली आहेत। कारण कसं आहे आता सध्या माझं काय झालेलं आहे, पावसाळा आहे आणि गुलाबाला भरपूर फुलं लागली होती, परंतु दीप अमावस्या आहे म्हणून सगळ्याला माहिती होतं। तर त्यांनी काय केलेलं आहे, रोडवरून जाता जाता फुलं घेऊन गेलेले आहेत आणि आता कसं शेवटी कसं आहे देवासाठीच जाणार आहेत म्हणून मी काय म्हणले नाही कोणाला, तर नेऊ दे म्हणलं। तर गुलाबाची फुलं पण नेलेली आहेत, माझ्यासाठी 1-2 राहिली होती तेवढी मी आणली आणि अशा पाकळ्या पाकळ्या करून सगळीकडे टाकून दिले, देवाला ठेवलेली आहेत। कारण कसं आहे स्वस्तिकची आणि मोगऱ्याची ती सगळी फुलं नेलेली आहेत। तर म्हणलं असो इथं जेवढे आहेत तेवढ्यात। तर आता इथं मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता मला तुळशीला वगैरे दिवा लावून घ्यायचा आहे। इथलं झालं ना मग तुळशीला दिवा लावायचा। तर आता इथं पूजा आणि दीपपूजन असं साध्या सोप्या पद्धतीने आमच्याकडे आहे तसं करून घेतलेलं आहे। आणि आता इथं बघा मी किचन कट्ट्यावरती दिवे लावून ठेवलेले आहेत, त्यातला एक दिवा पण मला नेऊन लावायचा होता। तर व्हिडिओ थोडासा पुढे मागे झाल्यामुळे तुम्हाला ही आरती आता इथं दिसते। तर यातलं ना आता ही पद्धी एक नेऊन मी लावणार आहे तिथं तुळशीपाशी। तर आता टायमिंग आहे बघा संध्याकाळच्या 6 वाजून गेलेले आहेत आणि आता मला दिवा लावायचा आहे बाहेर। तर आता सध्या तर ना खरं सांगते भरपूर वारा सुटलेला आहे, हवा भरपूर आहे। तरी पण मी म्हटलं आता शेवटी कसं आता काय ते राहील का नाही माहिती नाही, पण आपल्या आपल्या श्रद्धेने लावून घ्यायचं। राहिलं तर राहिलं, नाही तर ठीक आहे आपलं काय, शेवटी आपण नेम केला देवधर्म केला विषय संपला। आता ती काय एवढं थोडा राहिलेला आहे, परंतु आता इकडून बघा तुळस सुद्धा हलते म्हणजे हा का राहणार नाही। तर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता लागायचं आहे स्वयंपाकाला। हॅलो नमस्कार, तर पुन्हा एकदा युट्यूब चॅनल नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। तर दीप अमावस्येच्या ना तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आता मला बनवायचं आहे मटन फ्राय आणि मटन रस्सा, तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्याच्यानंतर जी काय आणखी एक म्हणजे व्हेज मध्ये पण शेपू भाजी बनवणार आहे, कारण मी काय आज चिकन खात नाही त्यामुळे मी शेपू भाजी खाणार आहे। तर लागते का आम्हाला मग आता पेस्ट वगैरे बनवून घेतलेली आहे। तर मटन रस्सा बनवते पहिलं, त्याच्यानंतर मटन फ्राय बनवणार आहे। तर इथं बनवलेली आहे पेस्ट। तर आमच्याकडे ना दीप अमावस्ये दिवशी ना आता श्रावण लागणार आहे ना, तर त्याच्यामुळे ना आता जे काही चिकन मटन बनवायचं आहे ना ते आजच्या दिवशीच फक्त बनवतात। तर मग आजच्या दिवस आहे शेवटीचा म्हणून आता मी बनवायला घेतले बघा। मग सुरुवातीला मटन फ्राय, तर मटन फ्राय साठी मस्त असा लांब लांब कांदा चिरून घेतलेला आहे, 2-4 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर तमालपत्र आपली दालचिनी हे सगळं घालून घेतलेलं आहे मसाला, आणि कांदा चांगला असा लालसर तळून घेतला। त्याच्यानंतर खोबरं टाकलेलं आहे आणि खोबरं पण छान असं तळून झालं, सगळा मसाला मस्त असा तळून झाला ना की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे घरचं आपलं काळं तिखट असतं ना ते टाकलेलं आहे। आणि मटन म्हटलं ना मी शिमला मिरची वगैरे टाकत नाही, तर मी असं ह्या पद्धतीने बनवते, चिकन सारखं बनवत नाही मटन। तर ह्याच्यामध्ये टाकलेले आहे धना पावडर, आणि धना पावडर टाकून झाली थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जी काही थोडंसं मटन होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। कारण कसं आहे माहिती आहे का, आमच्यामध्ये मी पण आज मटन खात नाही आणि म्हणलं ह्यांच्यापुरतं आणा आणि पोरं पण थोडं खाल्लं तर खाल्ले, कारण आमच्यामध्ये मटन कोणाला आवडत नाही। चिकन म्हणलं की आम्ही खातो पण मटन आवडत नाही, पण आज शेवटचा दिवस होता तर म्हटलं थोडंफार खाऊन घ्या, तर थोडंसं केलेलं होतं आणि थोडंसं मी बाकी पिवळं तसंच ठेवलेलं आहे। ते म्हणजे पोरांना फक्त पिवळं आवडते ना म्हणून त्याचं काय मी फ्रायड बनवलेलं नाही।
तर आता इथं बनवायला घेतलेला आहे बघा रस्सा. तर रस्स्यासाठी ना मस्त असा अद्रक लसूणची फक्त पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं किंचित खोबरं टाकलेलं आहे आणि मस्त मिक्स झालं की त्याच्यामध्ये आता थोडंसं घरचं काळं तिखट टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे कसं तेलात ज्यावेळेस आपला मसाला तळतो ना तर छान असं ती चरचर तळला की भाजीला पण टेस्ट छान येते. आणि इथं माझं काय झालंय माहितीये का, उलट्या हातानं पातेलं पकडल्यामुळं सगळं सांडासांडी व्हायला लागले बघा. तर असो, आता ही जी काय चिकन उरलेलं होतं ना थोडं याच्यामध्ये पण मी टाकून घेतलेलं आहे. आणि मटण चिकन आम्ही सारखं जास्त प्रमाणात खातो ना त्यामुळे ते सारखं तोंडामध्ये चिकनच येते. कसं असतंय आपण जे शब्द आपण जे घरामध्ये सारखं बनवतो ना तर तेच आपल्याला तसं आठवते, त्यामुळे तसंच होतंय माझं. तर आता इथं टाकून घेतलेला आहे मसाला, घरकुल मसाला टाकून घेतलेला आहे आणि मस्त असा कट येण्यासाठी गॅस बंद करून ठेवलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही जर माझे कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल ना तुम्हाला माहिती आहे मी कट येण्यासाठी भाजी झाकून ठेवते, नंतर उघडते, मग छान असा कट आलेला आहे भाजीला. आता इथं बनवत आहे बघा शेपू. तर ही माझ्यासाठी, कारण मी काय खाणार नाही आणि मला एवढं जास्त काय मटण वगैरे पण आवडत नाही, त्यामुळे त्यांना म्हणलं तुमच्यापुरतं तिघांपुरतं थोडंसं आणा. तर पोरं पण दिवसभर शाळेत होती, मग संध्याकाळच्या टायमिंगला होईल म्हणून थोडंसंच आणले, कारण एवढं उडायला नको का, कारण उद्या सकाळ उठून तर आहे म्हणजे श्रावण महिना चालू होतोय तर ते काय चालत नाही. थोडंसं शिल्लक वगैरे घरात सुद्धा नको, कारण ती सगळं घासून पुसून किचन कट्टा एकदा स्वच्छ केलं की परत ती श्रावण महिना होस तर कुणीही त्याला म्हणजे घरात तसलं काय आम्ही आणत नाही. तर इथं टाकून घेतलेली आहे थोडीशी मटकीची डाळ, हिरवी मिरची आणि शेपू चिरलेला. तर असो, इथंच व्हिडिओचा एंड करते. नाही 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 थांबा, आता इथं ना आमचं जेवताना तर व्हिडिओ घेतला नाही, पण यांनी शेवटचं जेवायचं राहिलेत ना तर यांचा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. तर आज आहे अमावस्या, त्याच्यावर थोडंसं नॉनव्हेज बनवलेलं होतं ना तर मग त्याचं थोडंसं स्वयंपाक बनवलं होता. तर आता भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि ती फळीला वगैरे लावून घेते आणि मग भेटूया आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता सगळी कामे वगैरे संध्याकाळची आवडलेली आहेत. असं होता बघा पूर्ण दिवसाचं आपलं रुटीन आणि व्हिडिओ. तर चला फायनली आता इथे एंड करते.